आतापर्यंत मी सर एक क्रेडिट कार्ड उडवलं. याचं पर्सनल लोन उडवलं. ठीक आहे, एक कंझ्युमरचं. आणि पुढच्या महिन्यात दोन कमी होणार आहेत. म्हणजे ऑलरेडी फायनान्शियल हालत खूपच खराब आहे, पण तरी पण त्यामधून तुम्ही जे प्लॅन दिलाय मला तो खूपच चांगला वाटलाय. मला असं माहित नाही की मी कसं काय तुमचा कॉन्टॅक्ट झाला, मला काहीच अजून पण आठवत नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना सकाळी मी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून मॅनिफेस्ट करतोय की मला फायनान्शियल फ्रीडमचं गायडन्स भेटणारा माणूस लवकर भेटू दे, लवकर व्यक्ती भेटू दे. पण त्याला 1.5 वर्ष 1.5 वर्ष लागलं सर. जानेवारीमध्ये जॉईन केलं. डिसेंबर जानेवारी पर्यंत मी खूप कन्फ्युज होतो. म्हणजे मला तर माहिती होतं की मला काहीतरी करायचं आहे, पण एक्झॅक्ट नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं. कळतं पण ओळख नाही असं म्हणतात ना मराठीत ते. तसला प्रकार आहे तो. जानेवारीमध्ये जेव्हा आपण ते मॉर्निंगचा क्लब जॉईन केला, त्याच्यानंतर मग हळूहळू पॉझिटिव्ह वाटायला लागलं जरा. ते पहिलीसारखी भीती नाही वाटत आहे आता. भीती वाटत होती पहिले, पण आता नाही वाटत आहे. सिच्युएशन हळूहळू बदलते आणि कॉन्फिडन्स आलाय की हो आपण येऊ बाहेर. ते नॉलेज वाढत असल्यामुळे कॉन्फिडन्स पण वाढतोय. सेल्फ मोटिवेटेड आहे आता स्वतः. म्हणतात की मोटिवेशन म्हणजे कसं असतं की 2 दिवस राहते, 4 दिवस राहते, 5 दिवस राहते, नाहीतर मोटिवेशन संपून जातं. असं काही प्रकार त्या लूप मधून बाहेर निघालोय. आता सेल्फ मोटिवेटेडच झालेलो आहे की बाबा नाही, करायचंच आहे. आणि त्याच्यासाठी अजून म्हणजे बुक्स पण वाचणंच आहे. एकच्या ऐवजी 2-3 पुस्तकं वाचतोय आणि वर्क करता येते. आतापर्यंत मी सर एक क्रेडिट कार्ड उडवलं. याचं पर्सनल लोन उडवलं. ठीक आहे, एक कंझ्युमरचं. आणि पुढच्या महिन्यात दोन कमी होणार आहेत.